आज पावसाची थोडी उसंत पाहायला मिळते। मुंबईमध्ये सुद्धा पावसाचा जोर कमी दिसतोय। मुंबईमध्ये समुद्राला उधाण आलेला असताना पालिकेने चौपाट्यांवर मात्र मुंबईकरांना जाण्यास मज्जाव केलेला आहे। मात्र काही अतिउत्साही मुंबईकरांनी जीव धोक्यात घालून चौपाट्यांची सफर केली आहे। भाईंदरच्या उत्तम समुद्र चौपाटीवर एक मद्यपी समुद्रात वाहून जातानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। दैव बलवत्तर म्हणून तो तरुण अगदी थोडक्यात बचावलेला आहे। तर चौपाट्यांवर जेव्हा तुम्ही जाता, चौपाटीवर फिरण्यास जाता, तेव्हा दारू पिणाऱ्यांवर पोलीस कारवाई कधी करणार असा सवाल आता हे संतप्त नागरिक विचारतात। तर आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत आहे। विजय, आपण पाहतोय दारूच्या नशेत तो समुद्रात तरुण बुडाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। केवळ नशीब चांगलं होतं, दैव बलवत्तर होतं म्हणून थोडक्यात बचावल्याचं सांगण्यात येते। काय सविस्तर माहिती? आणि बरोबर आहे। उत्तनच्या वेलंकनी जो बीच आहे, या बीच वरती मद्यपींनी आपला अड्डाच बनवलेला आहे। आपण जर दृश्यामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी खुलेआमपणे या ठिकाणी दारू पित असल्याचं आपल्याला युवक दिसतात। त्याच्यात त्या जे दारू पिऊन जे धुंद झाले होते ते किनाऱ्यावरती जाऊन फोटो सेशन सुद्धा त्यांचं सुरू आहे आणि लाटांचा मोठा भडीमार होत असताना सुद्धा त्यांना आपल्या जीवाची सुद्धा भीती नाही। आपण जर त्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर ते या ठिकाणी लोळताना सुद्धा पाहायला मिळत आहे। आणि जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आलेला आहे। परंतु या ठिकाणचे जे इन्चार्ज आहेत प्रशांत लांडगे यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की ज्यावेळी आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही आमची जेव्हा व्हॅन गेली तेव्हा तोपर्यंत ते पळून गेले आणि पळून गेल्यानंतर ह्या ठिकाणी हे ते मिळाले नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु उद्यापासून आम्ही आजपासून आदेश काढतोय, मनाई आदेश असं पोलिसांनी। अगदी बरोबर आहे विजय। या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी सुद्धा आता या चौपाटीवर दारूच्या नशेत किंवा इतरत्र जे फिरायला पर्यटक येतात किंवा नागरिक येतात त्यांना आता बंदी घालण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। धन्यवाद विजय या सविस्तर माहितीसाठी।